हाय फ्रेंड्स, मी निधी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचं लोकेशन आहे कणकवली. दुपारी 2ला मी लोकेशनवरती पोहोचले आणि लगेचच करवलीच्या मेहंदीला सुरुवात केली. आधी करवलीची मेहंदी काढली, ती पूर्ण होताना तुम्हाला दिसतेच आहे. ज्यांना मेहंदी मोठी हवी असते पण साधी डिझाईन हवी असते त्यांच्यासाठी ही डिझाईन परफेक्ट आहे. दोन्ही हातावर ही सेम डिझाईन काढायला साधारण 1 तास लागतो. मेहंदी ही एक फक्त डिझाईन नसून आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मेहंदी लावताना संयम खूप महत्त्वाचा आहे. जर घाई केली तर डिझाईन बिघडू शकते. त्याचप्रमाणे ज्याच्या हातावर मेहंदी काढणार आहे त्याने देखील हात एकदम नीट ठेवणे गरजेचं आहे. जर हात सारखा हलत असेल तर डिझाईन बिघडू शकते. इथे पाहू शकता आमची फ्रंट डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची मेहंदी आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर निधी मेहंदी आर्टिस्ट 19 या माझ्या इंस्टा अकाउंटला नक्की फॉलो करा. तुम्ही तुमच्या आवडत्या डिझाईनचे फोटो मला पाठवू शकता. मी त्यावरही नवीन ब्लॉग बनवेन. आज मेहंदी डिझाईन तर तुम्हाला दाखवेनच, पण त्यासोबत मेहंदी कशी सुकवावी, त्याला छान रंग कसा येऊ शकतो याच्या अनेक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. मेहंदी लावून झाले की किमान 6 ते 8 तास पाण्याशी संपर्क टाळावा. मेहंदी सुकल्यावर लिंबू आणि साखरेचं मिश्रण हलक्या हाताने लावावं. मेहंदी काढल्यावर मोहरीचं तेल, निलगिरीचं तेल किंवा लवंगाच्या धुरीची ऊब दिल्यास रंग अधिक खुलू शकतो. मेहंदीचा रंग आधी केशरी येतो, पण ती पूर्ण गडद होण्यासाठी किमान 48 तास वाट बघावी लागते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता क्लायंटचा रिव्ह्यू नक्की बघून जा. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. हाय, माझ्या हातावर आजची मेहंदी काढली आहे. मी माझ्या भावाच्या लग्नासाठी मेहंदी काढली. निधीने अक्षरशः खूप छान मेहंदी काढली आहे. म्हणजे जसं मी डिझाईन तिला सांगितलं होतं तिने प्रत्यक्षात तसंच काढलं आहे आणि मला खूप आवडली आहे. तिने माझ्या मम्मीच्या हातावरही छान काढले आणि माझ्या वहिनीच्या हातावरही छान काढले. तर खरंच खूप मला तर खूप मनापासून आवडली. मी तुम्हाला रिकमेंड करीन की निधी मेहंदी आर्टिस्टला. थँक्यू.